ठिकाणी बजेटवर बोलत असताना 2017-18 या बजेटमध्ये बोलत असताना या बजेटवर बोलण्यासाठी त्या ठिकाणी मला ज्या नागरिकांनी पाठवलं त्या नागरिकांचं मी या ठिकाणी प्रथम आभार मानले. त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते मंडळी, त्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार राजेंद्र साहेब, नाटा साहेब, आमचे विरोधी पक्षनेते चौडे साहेब, गटनेते आणि सर्व असलेले आमचे सहकारी मित्र यांचं या ठिकाणी मी प्रथम आभार मानेल. साहेब, या ठिकाणी गेली 2 दिवस या अर्थसंकल्पावर विविध सूचना आणि असलेले जमा खर्चाच्या बाजूने बोलण्यासाठी विविध नगरसेवकांनी, माझ्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला अनेक सूचना आणि त्याबद्दल सविस्तर चर्चा या ठिकाणी चालू असताना मी आपला जास्ती वेळ घेणार नाही, पण आपल्याला एक सांगेल साहेब का माझ्या प्रभागाविषयी आणि नवी मुंबईच्या थोड्याशा ज्या योजनांमध्ये त्या ठिकाणी आपण जमा आणि खर्चामध्ये तरतूद करून त्यामध्ये जर आपण लक्ष घातलं तर या ठिकाणी नवी मुंबईचा सार्वजनिक विकास, सर्व क्षेत्रातील असलेल्या घटकांचा विकास व्हावा हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी अनेक नगरसेवकांनी, या ठिकाणी सभासदांनी, सदस्यांनी या ठिकाणी जमा आणि खर्चाची जी बजेटची या ठिकाणी तरतूद होत असते त्यामध्ये जमा आणि खर्चाचं बजेट या ठिकाणी याप्रमाणे या ठिकाणी खर्च होतच नाही असं गेली मागील अनेक वर्षातून आपण पाहत आहे. त्यामध्ये गेले काही दिवसापूर्वी ज्या ठिकाणी स्थायी समितीने या ठिकाणी बजेटमध्ये अनेक तरतुदी या ठिकाणी आपल्याला सुचवलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये त्या तरतुदी किंवा त्या ठिकाणी असलेल्या सूचना आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या सूचना मांडत असताना त्या सूचनाचा आदर होईल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी माझ्या मनामध्ये साहेब शंका आहे. कारण आपण या ठिकाणी 2 ते 3 दिवस बजेट बोलतो, त्या ठिकाणी स्थायी समिती सदस्य सुद्धा या ठिकाणी 2-3 दिवस बोललेले आहेत, पण त्यामध्ये नक्कीच त्यामध्ये सूचनामध्ये बदल होऊन त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी आपल्या बदल असलेलं बजेटची प्रत येऊन त्या ठिकाणी त्याप्रमाणे खर्च होईल का नाही हा जो मोठा प्रश्न या ठिकाणी माझ्या आणि सर्व नगरसेवकांच्या मनामध्ये आहे. त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी महापौर साहेब आपण स्वतः लक्ष घालावं. आम्ही सर्व नगरसेवक आपल्या सोबत आहे, कारण या नवी मुंबईचा विकास करण्यासाठी ज्या नागरिकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, जी जबाबदारी आपल्याला टाकलेली आहे त्यासाठी आपण सदैव आपल्या चांगल्या कामासाठी, विकास कामासाठी आपण सर्व एकत्रच असतो. कोणत्याही राजकारण विकास कामामध्ये आपण सर्व मंडळी करत नाही. खरोखरच या ठिकाणी मी आपल्याला पुढे जाऊन सांगेल का साहेब, या ठिकाणी महिला बालकल्याण योजनेचं पुनमताईने या ठिकाणी आपल्याला सांगितलं, गोष्ट खरी आहे. या ठिकाणी महिला बालकल्याणचा हेड आहे. त्यानंतर अनेक योजना या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या जातात. आपल्याला त्या ठिकाणी योजना राबवताना आपण पाहत असेल साहेब का या ठिकाणी जे अनुदान या ठिकाणी आपण देतो, शिष्यवृत्ती देतो, महिलांना बचत गटांना अनुदान देतो, त्या सर्व गोष्टी होत असतात साहेब. त्यामध्ये विलंब एवढा होतो का त्या जून मध्ये फॉर्म भरल्यानंतर आजपर्यंत सुद्धा काही लोकांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. मुलांचे निकाल पण लागले, परंतु त्यांना वर्षभरामध्ये पुढे शिष्यवृत्ती मिळण्याचं साधन जे आहे ते होत नाही. मी नेहमीच या ठिकाणी बोलत असतो, महिला बचत गट असतील त्यांना जे अनुदान आहे ते तर अनुदान यावर्षी तर सर्व त्यांनी उद्योगच केले पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षणच घेतलं पाहिजे, असे अनेक अडचणीचा त्या ठिकाणी त्यांना अटी शर्ती घालून आपण ज्या ठिकाणी बजेट तयार करतो, या ठिकाणी आधी करतो, हे सर्व फाट्या मारून या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी काम करते. आणि हे काम करत असताना त्याचा प्रत्यक्ष नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. म्हणून मला महापौर साहेब आपल्याला विनंती करायची का या ज्या योजना आपण राबवतो सर्वसामान्य नागरिकांना, दारिद्र्य रेषेखाली असलेल्या नागरिकांना, मागासवर्गीय नागरिकांना त्याचा थेट त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये त्याचा लाभ मिळत नाही. आणि जरी लाभ भेटला तर त्याचे अनेक घटक वंचित राहतात. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊन बजेटमध्ये त्याचे भरीव तरतूद केल्यानंतर त्यामध्ये जरी बजेटमध्ये जर पैसे जरी कमी पडले तर त्या ठिकाणी आपण देण्यास तयार असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देईल का या ठिकाणी अनेक ज्या गोष्टींना शिष्यवृत्तीचं आणि मशीन असतील, बाकी योजना असतील दिल्याचं गेली 2 वर्षापूर्वी या ठिकाणी कबूल करून त्यांना पात्र झालेले असले सुद्धा त्या ठिकाणी या योजना विभागाने आजपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना दिले नाही. लाभार्थी 10 वेळा 10-15 वेळा येऊन महानगरपालिका ऑफिसमध्ये येऊन आपल्या फेऱ्या मारतात तरी त्या ठिकाणी काम होत नाही. असं या ठिकाणी हे काम
या योजना विभागाकडून चालल्या असल्यामुळे आणि त्यावेळेस असलेले प्रशासन हे त्याला जबाबदार आहे असा मला या ठिकाणी आपल्याला ठोस त्यांच्यावर या ठिकाणी माझा त्याबद्दल मी विश्वास व्यक्त करतो किंवा त्या ठिकाणी त्यांनी ते काम करत नाही असं मी या ठिकाणी विदित करतो. साहेब, त्या ठिकाणी महिला बालकल्याण झाल्यानंतर या ठिकाणी शिक्षण विभागाचं आपण जर बघितलं असेल तर शिक्षण विभागातील मुलांना आपल्या आजपर्यंत त्याचे कपडे असतील, बूट असतील, सॉक्स असतील, त्याची काय कारणं झाली, त्या ठिकाणी टेंडर काय आलं, टेंडर मध्ये कोणती क्वालिटी होती, त्यानंतर क्वालिटीमध्ये लोकांना त्यातून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ वर्षभर मिळाला नाही. साहेब, या नवी मुंबई महानगरपालिकेला ज्या ज्या गोष्टीमुळे या गोष्टी झाल्या आणि त्याचा त्रास थेट आपल्या नवी मुंबईच्या सर्व विद्यार्थ्यांना झाला, ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लांछनबद्ध आहे असं आपल्या ठिकाणी आपण देतो. तर या पुढच्या वर्षामध्ये ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे साहेब, त्या जून मध्ये शाळा चालू होतात, याची प्रक्रिया आधी 3-4 महिने व्हायला पाहिजे. आपली महासभा या विद्यार्थ्यांसाठी या योजनेसाठी कधी निधी कमी द्यायचं तरतूद या ठिकाणी करत नाही, सर्व त्या ठिकाणी सगळं करीत असतात. मग जर प्रशासन या गोष्टीमध्ये दीर्घाई करीत असेल आणि ती कॉन्ट्रॅक्ट होऊ नये, ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी भेटेल, त्याच्यामध्ये काहीतरी मिळेल म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट काढणार नाही, अशा ज्या गोष्टी होतात त्या गोष्टीचं आपण दखल घ्यावी. नवी मुंबईमध्ये या ठिकाणी अनेक गोष्टीच्या आपण आधीच दिवस सुद्धा या ठिकाणी पाळल्या घेत नाही. त्यामध्ये वॉटर मीटर असेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाले, ते आज मीटर सुद्धा बंद झालेले आहे साहेब. लोकांनी त्या ठिकाणी 20,000 30,000 रुपये खर्च करून त्या कंपल्सरी मीटर लावण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी ते सुद्धा मीटर या ठिकाणी बंद होऊन याचा भट्टाबळ वाजला असेल आणि त्या ठिकाणी जर नागरिकांचा पैसा जात असेल आणि महानगरपालिकेचे प्रशासन म्हणून जे अधिकारी असतील त्यांनी त्या ठिकाणी जर लक्ष घातलं नाही, त्या ठिकाणी जबाबदार असतील, तर याचा न्याय आपण सर्व प्रशासनाला आपण जाब विचारला पाहिजे. अनेक गोष्टीबद्दल आपण योजना तयार करत असतो, त्या ठिकाणी जमिनीचा बाजूचा आपण बोलत असताना, खर्चाचा बाजू बोलत असताना ज्या ज्या सूचना आपल्या ठिकाणी होतात त्याप्रमाणे सूचना करीत असताना मी या ठिकाणी आपल्याला सांगेल साहेब, आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज तरण तलाव, स्विमिंग पूल साठी आपले जे काही या नवी मुंबईमध्ये पुढे त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी महानगरपालिकेने केले नाही, तर या ठिकाणी मी आपल्या महापौर साहेब सूचित करतो. तर माझ्या गावामध्ये सेक्टर 2 मध्ये त्या ठिकाणी अनेक एकरचा एसटीपी प्लॅन आमचा त्या ठिकाणी आहे. तो एसटीपी प्लॅन त्या ठिकाणी आता लवकरच त्या ठिकाणी त्याचं शिवलेल्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. 6 महिन्यामध्ये वर्षाच्या आतमध्ये त्याचं सेफ्टिंग होईल आणि त्या ठिकाणी असा मोठा असा भूखंड आपल्या या ठिकाणी स्विमिंग पूल असेल, त्या ठिकाणी जिम असेल, असं त्या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी त्या ठिकाणी भरीव तरतूद करावी आपण आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद जर आपण केली तर भविष्यात त्या नवी मुंबईच्या जनतेला या गिरोड प्रभागातील असलेल्या सिवूरमध्ये असेल, बेलापूरमध्ये असेल, या सर्व नागरिकांना लाखो लोक इथे राहतात, त्यांना या प्रायव्हेट जिम मध्ये लाखो रुपये घालून आपलं सभासद करणं शक्य होत नाही. अशा आपल्या गरीब जनतेला एक आता अत्यल्प 100-200 रुपये एकदम नॉर्मल फी मध्ये त्या सुविधेचा लाभ घेता येईल. या नवी मुंबई शहराचा एक वैभव वाढेल. म्हणून मला आपल्याला विनंती करण्यात येते, आता एसटीपी बँकच्या जागेमध्ये आपण नक्कीच बाकी प्रशासन काही वेगवेगळी तरतूद करीत तिथे काही ठराव आणतील, परंतु न करता आपल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी स्विमिंग पूल आणि जिमची व्यवस्था करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी. दुसरं या ठिकाणी आपण साहेब नवी मुंबई पाहतोय, आता सर्वात मोठा प्रश्न आपल्या या पार्किंगच्या जागेमध्ये जे भूखंड असतील, जे टेंडर झाले असतील किंवा त्या ठिकाणी 1 माळ्याचे सोडून 5-5 माळ्याचे जर त्या ठिकाणी आपल्याला मजली जर पार्किंग करायचं असेल तर त्याला सुद्धा आपण निधी देऊन त्या सुद्धा काम या नागरिकांसाठी करावं. कारण रस्त्यावर गाड्यांचं आपण प्रमाण पाहतोय तर ते प्रमाण एकदम जास्त आहे. त्यानंतर आपल्या सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे, प्रत्येक प्रभागामध्ये माझ्या प्रभागामध्ये तर 2-2 हाय टेन्शन गाड्या असणाऱ्या या ठिकाणी जागा शिल्पच्या या ठिकाणी आपण ज्यांना दिल्या असतील आणि त्यांचे जर अग्रीमेंट संपले असतील साहेब तर त्या जागा घेऊन महानगरपालिकेने तिथे जॉगिंग ट्रॅक आणि लोकांना फिरण्यासाठी गार्डन अशी जागा करावी. कारण आज आमच्या प्रभागामध्ये एवढी लोकसंख्या असताना त्या ठिकाणी पुरेसे गार्डन नाही, जॉगिंग ट्रॅक नाही. अशी जर असेल आणि आपल्याला जर जागा उपलब्ध होत असेल तर त्यासाठी सुद्धा भरीव निधी करावा आणि त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल, गार्डन या गोष्टी सुद्धा करण्यात यावं. त्यानंतर या ठिकाणी आपल्या माझ्या प्रभागावर बोलायचं झालं तर या ठिकाणी सेक्टर 2 आणि सेक्टर 4 या दोन्ही ठिकाणी जे गार्डन आहे त्याची जर अवस्था पहिली साहेब तर त्या ठिकाणी खरोखरच या नवी मुंबईमध्ये आपण आहात का अशा ठिकाणी प्रेक्षक तयार होतो. एक चांगलं असं त्या ठिकाणी असलेले खेळणे असतील, ज्या बेंचेस असतील, लाईटी असतील,
कारंजे असतील, असं जर आकर्षक या ठिकाणी आघाड्यात आपण तयार केलं आणि त्यासाठी बजेटमध्ये जर तरतूद केली तर खरोखरच त्या ठिकाणी आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी त्याचा न्याय मिळेल. अनेक गोष्टीबद्दल आपलं बोलायचं झालं तर त्या ठिकाणी साहेब अनेक सूचना या ठिकाणी केल्या आहेत. मी माझ्या प्रभागाबद्दल आपल्याला बोललो आणि माझ्या प्रभागात असलेल्या रोड असतील, गटर असतील, स्मशानसमोरचं एक मोठं गटर या ठिकाणी आहे साहेब. नंतर सेक्टर 24 आणि सेक्टर 2 मधून जाणारा मोठा नाला आहे. त्याच्यावर गेली अनेक वर्ष आम्ही बोलत असतो साहेब त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद करा, तो नाला पुढे बंद झाला पाहिजे. आजही त्या ठिकाणी तेवढी तरतूद होत नाही किंवा तरतूद जरी केली साहेब 50 लाखाची केली, 1 कोटीची केली, तो खर्च गेली अनेक वर्ष या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे तो नाला बंद न झाल्यामुळे अनेक मच्छरांचा त्रास या जुन्या वासियांना गेली आणि सेक्टर 2-4 लोकांना त्या ठिकाणी होत आहे. म्हणून तो नाला बंद करण्यासाठी मोठी तरतूद करून निश्चित तरतूद करून जमणार नाही साहेब. तर त्या ठिकाणी त्याची कामाची त्या ठिकाणी नाला विजन माहिती घेणार होते, नाला विजन संपला, बजेटमध्ये कधी करून सुद्धा त्या ठिकाणी कामं होत नाही. असे आमच्या एसटीपी सेक्टर 4 म्हणून असे स्मशानभूमीचा नाला आणि सेक्टर 24 आणि 2 म्हणून जाणारा नाला यासाठी बंदिस्त नाला ते सुद्धा आपण तरतूद करावी. अनेक त्या ठिकाणी छोटे मोठे जे कामं असतील ती गेली 2 वर्षामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कामं झाली नाही. तर प्रभाग नाही करता बाकी गोष्टीचा आपल्या सर्व त्या ठिकाणी काय प्रश्न अडचणी करायची या गोष्टी आपल्या सर्व माहित होत्या. पण आता उरलेल्या 2 ते 3 वर्षामध्ये प्रत्येक प्रभागामधील माझ्या प्रभागात नव्हे तर पूर्ण नवी मोठ्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने कामं व्हावी त्यासाठी जे कामं आवश्यक आहे ती कामं करण्यासाठी जे आम्ही सूचना या ठिकाणी केल्या आहेत त्या जर या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून जर झाल्या तर खऱ्या अर्थाने या बजेटवर आपण बोललो आणि त्या बजेटमध्ये सूचना केल्या त्याच्या या ठिकाणी आपल्या जनतेला लाभ होईल असं आपल्या या ठिकाणी सूचित करतो. आणि आपल्याला जास्त वेळ न घेता आपण माझं या ठिकाणी म्हणणे ऐकून घेतलं त्याबद्दल महापौर साहेब आपलं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.